नमस्कार. मी आशिष वैद्य. आपण बोरिवली ब्राह्मण सेवा संघ बोरिवली यातर्फे काही कार्यक्रम उपक्रम आयोजित करत असतो. तर आपल्याबरोबर आज आहेत श्री वैभव दातार, जे स्वतः कल्याणला निवासी आहेत. ते बी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहेत. IT इंजिनियर म्हणून नोकरी आहे आणि प्राच्य विद्या अभ्यासक आणि संत चरित्र लेखक आहेत. आज आपला व्याख्यानाचा विषय असेल अनोळखी रामायण. तर वैभवजी. नमस्कार. तर आपण आजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला अनोळखी रामायणातल्या ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाहीयेत त्या सांगाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. अगदी जरूर जर आपण सुरुवात करूया. अनोळखी रामायण हा एक एकदम वेगळा विषय आहे. आपण आजपर्यंत अनेक वेळा रामायण ऐकलेलं आहे, रामायण पाहिलेलं आहे टीव्हीवर, जेव्हा दूरदर्शनवर सिरीज सुरू होती तेव्हा. आणि भावार्थ रामायण, अध्यात्म रामायण, तुलसी रामायण अशी अनेक रामायण अतिशय प्रसिद्ध आहेत. तर त्यातील वाल्मिकी रामायण ह्याचा मूळ आधार घेऊन हा आजचा कार्यक्रम आहे. आता अनोळखी रामायण मध्ये अनोळखी असं नाव का दिलं त्या? कारण आपल्याला रामायणातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, आपण आजी आजोबांकडनं, आईबाबांकडनं ऐकलेल्या असतात. परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नाहीत. परंतु आजच्या या राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्या गोष्टींचा अतिशय महत्वाचा वाटा आहे आणि त्या गोष्टी आज मी आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की रामायणामध्ये विविध प्रकारची कांड आहेत. अयोध्या कांड आहे, किष्किंधा कांड आहे. तर यातील अयोध्या कांडातील सर्ग क्रमांक 100 ह्यातील काही थोडक्यात भाग आपण पाहणार आहोत. प्रसंग असा आहे की राम वनवासात गेलेले आहेत आणि भरत त्यांना पुन्हा एकदा आपल्या राज्यात नेण्यासाठी आलेला आहे. तर तिथे रामचंद्र आणि भरत यांची भेट होते आणि रामचंद्र म्हणतात की आता मी वनवासाला निघालो असल्या कारणामुळे मी काही पुन्हा परत येणार नाही, तर या माझ्या पादुका घे आणि राज्य कर. मग भरत राज्य करण्यासाठी त्यांच्या पादुका घेतो आणि रामांच्या नावाने राज्यकारभार करतो. ही गोष्ट आपल्याला माहिती. पण त्यावेळी नुसत्याच भरतानी मागितल्या म्हणून रामाने पादुका दिल्या का? तर तसं नाही. त्यावेळी रामाने भरताला राज्यशास्त्राचा उपदेश केलेला आहे. तो उपदेश आपण आज थोडक्यात पाहू. अत्यंत सुंदर की प्रत्येक माणसाने, प्रत्येक एखाद्या संस्थेचा प्रमुख असेल, एखाद्या राज्याचा प्रमुख, जिल्ह्याचा प्रमुख, अगदी सरपंच असेल, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी अतिशय ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याच्यामधील श्लोक असा संवाद आहे की राम म्हणतायत भरताला, कच्चित आत्मसमाशूराः श्रुतवंतो जितेंद्रियाः कुलीनश्चेंगिताज्ञश्च कृतास्ते तात मंत्रिणः. हे तात, तात म्हणजे भरताला उद्देशून संबोधन आहे. हे तात, तू तुझ्याच समान शूरवीर, शास्त्रज्ञ, जितेंद्रिय, कुलीन तसेच बाहेरील हालचालींवरून मनातील गोष्ट जाणून घेणाऱ्या सुयोग्य व्यक्तींनाच तू मंत्री बनवला आहेस ना. म्हणजे आता अगदी आजची तारीख आहे 30. आपल्याला माहिती आहे सध्या काय चाललंय. कोण रस्सिक हे चालू आहे. तर कोणाला बनवायचं मंत्री? तर शूरवीर आणि शास्त्रज्ञ. आता इथे महत्वाचा मुद्दा आहे. रामांच्या तोंडी वाक्य आहे म्हणजे त्याच्यात गर्भितार्थ खूप जास्ती आहे. शास्त्रज्ञ म्हणजे आपल्याला वाटतं की शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट, एखाद्या गोष्टीचा शोध लावणारे, पण इथे तसा अर्थ अभिप्रेत नाही. शास्त्रज्ञ म्हणजे तुम्हाला जे खातं मिळतंय त्या खात्यातील गोष्टींची पूर्ण जाण तुम्हाला असणं आवश्यक आहे. नाहीतर पहिले 5 वर्ष एखादा असतो शिक्षण मंत्री, नंतर तोच राहतो कृषी मंत्री. त्याला त्याला जे खातं मिळालंय त्याची जाण कितपत आहे हे तू आधी तपासून पाहिलं पाहिजेस. तो शूरवीर असला पाहिजे कारण राज्य चालवायचं आहे. जितेंद्रिय असला पाहिजे. जितेंद्रिय असला पाहिजे म्हणजे त्याची सगळी इंद्रिय त्याने जिंकून घेतलेली पाहिजे. तो मोहाला बळी पडता कामा नये. असा मंत्री तू तुझ्या राज्यामध्ये नेमणूक कर, अशा मंत्र्याची. कुलीन असला पाहिजे म्हणजे तर चारित्र्य संपन्न असला पाहिजे आणि बाहेरील हालचालींवरून मनातील गोष्ट जाणून घेणारा असला पाहिजे. म्हणजे काय की आपल्या ह्या राज्यामध्ये किंवा राज्याच्या सीमेवर जर काही दगाफटका होत असेल तर त्याला त्याची आधीच माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची गुप्तचर यंत्रणा सुद्धा तशीच प्रभावी पाहिजे.
तर तुमचं राज्य हे चांगल्या पद्धतीने टिकेल, तरच ते राष्ट्र अतिशय उत्तम प्रकारे टिकेल. आपल्या स्वातंत्र्यवीरांनी तर पहिलंच वाक्य त्यांचं आहे की राष्ट्राच्या सीमा आपण अधिक बळकट केल्या पाहिजेत, आधी तिथे लक्ष दिलं पाहिजे. तेच वाल्मिकी रामायणात वाल्मिकी ऋषींनी प्रभू श्री रामचंद्राच्या मुखी हे वाक्य दिलेलं आहे. कच्चित निद्रावशम नैष कच्चित कालेव बुध्यसे कच्चित अपरात्रेषु चिंतयस्थर्थ नैपुण्यम. हे भरता, तू असमयीच निद्रेला वश होत नाहीस ना, म्हणजे नको त्यावेळी झोप काढत नाहीस ना. झोप काढणं किंवा तू योग्य वेळी जागा होतोस ना. आता जागा होतो म्हणजे झोपेतनं जागा होणं, पण वाल्मिकींनी लिहिलेलं असल्यामुळे सरळ सरळ अर्थ नाहीये. जाग होणं म्हणजे अलर्टनेस. तुझ्याकडे तो अलर्टनेस योग्य वेळी आहे की नाही, तुझ्या सीमा सुरक्षित आहेत का नाही, कोणी घुसखोरी करत आहेत ह्याच्याकडे तुझं लक्ष आहे की नाही, किंवा अंतर्गत जे कलह असतात राज्यामध्ये, हा संप करतो तो संप करतो वगैरे वगैरे, ह्याला सुद्धा तुला तितकी जाणीव आहे की नाही. म्हणजे तू निद्रिस्त राहू नकोस, न तर सत्ता मिळाल्यानंतर निद्रिस्त राहू नकोस. तू आज रामराज्य चालवणार आहेस. मी 14 वर्षांनंतर आल्यानंतर पुन्हा परत लोकांनी मला असं नाही म्हटलं पाहिजे की रामा तू नव्हतास, तुझ्या नावे भरताने राज्य चालवलं, पण ते काही खरं रामराज्य नव्हे. असं नाही म्हणता का माझं, तू माझ्या नावाने राज्य चालवतोय. तर हे सगळे मुद्दे जे राज्यशास्त्राच्या दृष्टीने तू ध्यानात घेणं अतिशय गरजेचं आहे. कच्चिदर्थं विनिश्चित्य लघुमूलम महोदयम क्षिप्रम आरभसे कर्म न दीर्घयसी राघव. हे राघवा, राघवा हे भरताला उद्देशून संबोधन आहे की तुम्ही चांगल्या कार्याचा शीघ्र आरंभ करता की नाही, त्याच्यात तुम्ही जास्ती वेळ दौडीत नाहीत ना. नाहीतर पंचवार्षिक योजना उपयोगाची नाही, ती 5-5 वर्ष अशी पुढे चालत राहतात आणि खड्डे खणलेले रस्त्यात तसेच राहतात. तसं अपेक्षित नाहीये इथे त्यांना. सहस्राण अपि मूर्खाणाम यत उपास्ते महीपतीही अथवा अप्युतान्येव नास्ति तेषु सहायता. राजाने कोणाला संग्रही करावं, तर 1000 मूर्खांपेक्षा एक विद्वान राजाच्या दरबारी असावा. कारण राजाला सल्ला देणारे सल्लागार सुद्धा तसेच बुद्धिमान असले पाहिजेत. चुकीच्या सल्ल्यामुळे निर्णय चुकीचा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे राज्याला धोका येऊ शकतो. त्याच्यामुळे राम म्हणतात, हे भरता, की हजारो मूर्खांच्या बदल्यात एक विद्वान तू तुझ्या पदरी बाळग, म्हणजे तुझं सर्वस्वाने कल्याण होईल. बलवंतश्च कश्चित ते मुख्य युद्ध विशारदाः दृष्टापदानां विक्रांतास्त्वया सत्कृत्य मानिता. हे भरता, ज्यांनी मोठे मोठे पराक्रम गाजवलेले आहेत, जे बलवान आहेत, युद्धकुशल आहेत, असे योद्धे तुझ्या पदरी आहेत की नाही, तू त्यांची परीक्षा घेतोस की नाही, असा प्रश्न विचारलाय. म्हणजे आजकाल शाळांमध्ये सरप्राईज टेस्ट नावाचा प्रकार असतो, तशी तुझ्या सैनिकांची सरप्राईज टेस्ट तू घेतोस की नाही. त्यांच्या हातात जी शस्त्र दिली आहेत ती शस्त्र नीट चालतायत की नाही. नंतर बंदुकीचा चाप ओढताना त्यातनं गोळीच सुटत नाही, अशी आपल्याकडे घटना घडलेल्या आहेत आपल्याच महाराष्ट्रात दुर्दैवाने. तसं होता नाही का, मग सैनिकांची शस्त्र अस्त्र जी आहेत ती व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्यांची जोपासना केली गेली पाहिजे. आणि ज्यांना जे सैनिकांना जे प्रशिक्षण दिलेलं आहे ते सैनिक तसे व्यवस्थित प्रशिक्षित असले पाहिजेत. आणि त्यांचा युद्ध सराव हा वरचेवर होणं महत्वाचं आहे. फक्त युद्ध आल्यानंतर नाही, त्यांना सतत वरचेवर सराव असला तर ते चांगल्या पद्धतीने युद्ध करू शकशील. अमात्यान उपतातीतान पितृ पैत्रान महाश्रुतीन श्रेष्ठा श्रेष्ठेषु कच्चित्वं नियोजयसी कर्मसु. हा तर अगदी फार महत्वाचा श्लोक आहे आमच्या व्याख्यानातला. तिथे काय म्हणतायत, कोणाला मंत्री कर. हे वाचून खरोखर आता आपल्याला हसू येईल की जे लाज घेत नाहीत, जे निश्चल आहेत, जे अंतर्बाह्य पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत, आणि ज्यांना तुमच्याविषयी म्हणजे भरताविषयी म्हणजे राज्याविषयी आदर आहे, अशाच अमात्यांना तू तुझ्या कार्यात नियुक्त कर. पहिलेच त्यांनी म्हटलंय की लाज घेत नाहीत, असं तर मिळणं फार कठीण आहे आता. परंतु रामराज्य त्यावेळी असं होतं आणि त्यांनी रामांनी भरताला असा उपदेश केलाय. संप्राप्त कालम दातव्यम ददासी न विलंबसे. म्हणजे रामाने किती प्रकारे सर्वंकष विचार केलेला आहे. फक्त राज्यशास्त्र सांगितलं नाही, त्याच्यात मानसशास्त्र पण सांगितलं आहे. हा मानसशास्त्राशी संबंधित श्लोक आहेत. ते काय म्हणतात की सैनिकांना तुम्ही जे वेतन नियत केलेलं आहे, वेतन हा शब्द त्रेतायुगातला आहे. म्हणजे वेतन हा संस्कृत शब्द आहे
तर तुम्ही जे सैनिकांना द्यायचं वेतन ठरवलेलं आहे, जो पगार दिलेला आहे ठरवलेला आहे आणि भत्ते आहेत, ते तुम्ही योग्य वेळी देता की नाही. म्हणजे आपल्याला पगार जो मिळतो, आपल्याला वेतन योग्य वेळी तुम्ही सैनिकांना दिलं पाहिजे. 1 तारीख ठरली तर 1 तारखेला पगार मिळाला पाहिजे त्या. आणि जर तुम्ही देत नसाल तर काय होईल तेही रामचंद्र सांगतायत. तर देत नसाल तर कालातिक्रमणे हे व भक्त वेतनयोर भृता भर्तुरपि कुप्यंती सो अनार्थ सुमहान कृता. जर वेळ निघून गेल्यावर तुम्ही भत्ता दिला, तुम्ही पगार दिला तर प्रचंड अनर्थ ओढवतो आणि मग संपावर जातात हे सगळे सैनिक. हे संप करण्याची पद्धत तेव्हापासून आहे असं आपण म्हणू, की तेव्हापासून हे संप वगैरे आहे जे आता आपण सतत सातत्याने बघत असतो. रेल रोको, अमुक तमुक, कारण पगार मिळत नाही. त्याच्यामुळे मग पुढे सगळे असे प्रसंग निर्माण होतात त्यातून, बिकट प्रसंग. तर फार मोठा अनर्थ घडून येईल. म्हणून तुमच्या सैनिकांना तुम्ही योग्य तो ठरवलेला पगार, भत्ता हा वेळेवर देणं खूप महत्वाचं आहे. कच्चित स्त्रिया सांत्वयसे कच्चित तास्ते सुरक्षिता कच्चित न श्रद्धयास्याम कच्चित गुह्यन्न भाषसे. हाही खूप महत्वाचा आहे श्लोक. म्हणजे रामाने सर्व राज्य कसं करावं हे सांगताना ते स्त्रियांविषयी सांगतात की तुमच्या राज्यात स्त्रिया सुरक्षित पाहिजेत. माय बहीण, आई बहीण यांची सुरक्षा करणं ही हे तुमचं आद्य कर्तव्य आणि ती तुमची जबाबदारी आहे. तर त्या तुमच्या राज्यात सुरक्षित असल्या पाहिजेत असं ते सांगतायत. आणि कच्चित दर्शयसे नित्यम मनुष्याणाम विभूषितम उत्थायोत्थाय पूर्वाण्णे राजपुत्र महापते. हे राजपुत्रा, हे भरता, रोज सकाळी भरजरी दागिने घालून तू तुझ्या मेन रोडवरनं, आजच्या भाषेत म्हणजे राजपथावरनं तू रोज फिरलं पाहिजेस. म्हणजे लोकांमध्ये मिसळलं पाहिजेस. तर तुम्ही लोकांमध्ये मिसळला तर लोकांना तुमच्याविषयी आपलेपणा जाणवेल आणि तर लोकांना वाटेल की हा आमचा कोणीतरी राजा आहे, त्याला आमची काळजी आहे, तो आमच्यामध्ये मिसळतो, आमच्या सगळ्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करतो, नुसतीच आश्वासनं देत नाही. तर हे करण्यासाठी नुसता घरी बसलास तर काही उपयोग नाही. घरी न बसता तू सर्व राजपोशाख करून रोज एकदा नगरातनं फेरी मारणं तुला अत्यंत आवश्यक आहे. तर हाही अतिशय मोलाचा सल्ला इथे प्रभू श्री रामचंद्र देत आहेत त्यांना. आणि दागिने घालून का, त्याला श्रीमंतीचं प्रदर्शन करायची गरज नाही, तो राजपुत्रच आहे. पण दागिने का घालायचे, लोकांना सांगायचं आहे की आपलं राज्य हे संपत्तीने परिपूर्ण आहे. कुठल्याही कुठल्याही पेपरामध्ये अशी बातमी नाही येता का की राज्याच्या तिजोरीत खडखडाट ही आपल्याकडे येते अधूनमधून. तसं न होता अयोध्येची तिजोरी ही पूर्ण भरलेली आहे आणि संपत्तीने अतिशय विपुल आहे ती तिजोरी. त्याच्यामुळे हा राजा अयोध्या नगरवासियांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. ही जाणीव तू तुझ्या नगरजनांना दे, अशा पद्धतीचा उपदेश केलेला आहे. आणि आता शेवटचा भाग त्याच्यामधला, राजा तू धर्मेण ही पालयित्वा महामतीर दंडधरा प्रजानाम अवाप्य कृष्णाम वसुधाम यथावत दितश्रुता स्वर्गम उपैति विद्वान. अशा प्रकारे जनतेची सेवा करतो आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये हातभार लावतो आणि राष्ट्र हे सर्वप्रथम ही आहे ब्रीद वाक्य ज्याचं आहे, अशाला मरणोपरांत स्वर्ग प्राप्त होतो आणि संपूर्ण पृथ्वी ही सदोदित, संपूर्ण पृथ्वीवरील नगर जन हे त्या राजाचं कौतुक करतात आणि तो महापराक्रमी राजा आणि इतिहासामध्ये त्याचं नाव सुवर्णाक्षराने नोंदवलं जातं. अशा पद्धतीचा हा राज्यशास्त्राचा उपदेश, मंत्री कसा असावा, राजा कसा असावा, राजाने जनतेची काळजी कशी घ्यावी, विद्यार्थ्यांची, स्त्रियांची काळजी कशी घ्यावी, अशा पद्धतीचा उपदेश रानामध्ये रामचंद्र भरताला करतायत. वास्तविक पाहता आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपण हे काही उद्योग केला नसता. कारण आपण म्हणतात की जाऊ दे, नाहीतरी कैकेयीने आम्हाला रानात पाठवलेलं आहे, मला काय करायचं आहे, मी आपलं त्याला पादुका देतो, तो जाऊन बघेल त्याचं ते काय ते राज्य. पण नाही, प्रभू रामचंद्र, म्हणूनच आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, की त्यांनी हे जाणीव आहे की हे राज्य माझं नाहीये, हे राज्य आमच्या वाडवडिलांपासून आलेलं आहे. अजय राजा आहे, दिलीप राजा आहे, रघु राजा आहे, दशरथ राजा आहे, त्यांच्यापासून आलेलं राज्य. त्यामुळे त्याची कीर्ती ही सदोदित अशीच राहिली पाहिजे. आणि हे
जरी मी नसलो तरी हे माझं राज्य आहे, म्हणजे भरत राज्य करतोय, भरत हा माझा भाऊ आहे, त्यालाही कोणी नाव ठेवता कामा नयेत. ह्या उद्देशाने रामचंद्रांनी त्याला एवढा सुंदर उपदेश केलेला आहे. तो आजच्या ह्या आपण थोड्याशा कालावधीमध्ये त्यातला थोडासा सारांश पाहण्याचा आपण प्रयत्न केला. धन्यवाद. वा वैभवजी, खरंच प्रभू श्री रामचंद्रांच्या आणि भरताच्या संवादाचं तुम्ही अतिशय सुरेख विश्लेषण केलेलं आहे. आणि ते आजच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये आज 30 तारखेला अतिशय ऍप्ट आहे. तर बघूया, आपण आशा करूया की आपलं नवीन मंत्रिमंडळ सांगितल्याप्रमाणे असेल आणि लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये रामराज्य येईल. आणि आपण असेच नक्कीच नक्कीच. आपण तुमचे कार्यक्रम वेगवेगळ्या विषयांवरचे आपण ब्राह्मण सेवा संघ हो बोरिवलीतर्फे करत जाऊया. तुम्ही हो, आम्हाला वेळ जरूर दिला त्याबद्दल धन्यवाद आणि जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद.